खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वांचा लाडका असणारा बकासूरची फुल बॉडी चेकअप नुकतंच करण्यात आली। बकासूरला चेकअपसाठी सांगली येथे नेण्यात आलं होतं आणि त्यासंबंधी काही व्हिडिओ व दृश्य आपल्याला पाहायला मिळाले। गेल्या काही दिवसांपासून बकासूरच्या आरोग्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। बकासूरला नेमका काय त्रास आहे, त्याच्या शरीरामध्ये काय समस्या आहेत आणि त्याच्या कामगिरीवर त्याचा परिणाम का जाणवत आहे, असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले जात होते। त्यामुळे त्याची वेळेत बॉडी चेकअप होणे निश्चित महत्त्वाचं आणि समाधानाची बाब आहे। एखाद्या नंदीच्या शरीरामध्ये काही समस्या असेल तर ती योग्य वेळी समोर येणं आणि त्यानुसार उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं। कारण बाहेरून एखादा बैल पूर्णपणे तंदुरुस्त दिसला तरी त्या शरीरामध्ये काही अडचण असण्याची शक्यता असते। त्यामुळे वेळोवेळी तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं ठरतं। याच कारणामुळे बकासूरला पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची पूर्ण बॉडी चेकअप करण्यात आली। आता या तपासणीत नेमके काय निष्कर्ष समोर आले, कोणती समस्या आढळली आणि पुढील काळात त्याच्यावर कोणते उपचार केले जाणार आहेत याची माहिती पुढील काळात स्पष्ट होईल। सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे बकासूरला योग्य आराम आणि योग्य काळजी मिळणं। कारण मैदानावर धावणाऱ्या नंदीच्या आरोग्यासाठी ताकद आणि वेगासोबत फिटनेस, योग्य विश्रांती आणि निगा देखील तितकीच महत्त्वाची बाब असते। बकासूर हे नाव बैलगाडा शर्यत क्षेत्रात आज कोणाला माहिती नाही असं होणारच नाही। आपल्या वेगाने आणि ताकदीने अनेकां मैदान आपली वेगळी ओळख निर्माण केली। त्यामुळे त्या चाहत्यांमध्ये त्याच्याशी एक वेगळीच भावनिक नळ जोडलेली आहे। याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून बकासूरच्या आरोग्याबाबत येणाऱ्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं। अनेक प्रेक्षक कमेंटमध्ये माध्यमातून बकासूरची तब्येत कशी आहे, याला नेमकं काय त्रास आहे असे प्रश्न विचारताना दिसत होते। आता त्याची फुल बॉडी चेकअप करण्यात आली आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचं वातावरण आहे। मात्र तपासणीचे नेमके रिपोर्ट आणि डॉक्टरचं पुढील मत समोर येणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण बकासूरला पुन्हा मैदानात पाहण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याची आहे, पण त्यापेक्षा आधी बकासूरनं पूर्णपणे फिट होणं महत्त्वाचं आहे। त्याच्या आरोग्यावर कोणताही अनावश्यक ताण येऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे। योग्य उपचार, पुरेसा आराम आणि योग्य काळजी घेतल्यानंतर बकासूर पुन्हा आपल्या त्याच जोशात मैदानात उतरेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे। बकासूर सारख्या नावाजलेल्या नंदीची वेळेत तपासणी केली जात आहे, हे निश्चित चांगली बाब आहे। प्राण्यांच्या आरोग्यामध्ये काही बदल जाणवत असतील तर ते दुर्लक्ष न करता तज्ज्ञ पशुवैद्यकीय यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। आता या चेकअपमधून नेमकं काय कारण समोर येतं, बकासूरच्या शरीरामध्ये कोणती अडचण आढळली आणि पुढील काळामध्ये तिच्यासाठी कोणती काळजी घेतली जाणार आहे याची सर्व माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल। तोपर्यंत बकासूरच्या चाहत्यांनी संयम ठेवणं गरजेचं आहे। सोशल मीडियावर वेगळ्या चर्चा करण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणे योग्य ठरेल। कारण महाराष्ट्रातील असंख्य बैलगाडा शर्यत प्रेमींना बकासूरला पुन्हा एकदा त्याच ताकदीने आणि त्याच जोशाने मैदानात धावताना पाहायचं, त्याच्या कमबॅकची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच आहे। मात्र कमबॅक करण्यापूर्वी त्याचं आरोग्य पूर्णपणे ठीक असणं सर्वात महत्त्वाचं आहे। डॉक्टरचा सल्ला, योग्य उपचार आणि आवश्यक विश्रांती यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल। बकासूर चेकअपमधून समोर आलेली अधिकृत माहिती आणि महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। तोपर्यंत बकासूरला पूर्ण आराम मिळणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने लवकरात लवकर पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा आणि पुन्हा एकदा मैदानात आपला जलवा दाखवावा हीच मनापासून इच्छा। बकासूरच्या चाहत्यांसाठी त्याचा कमबॅक नक्कीच खास ठरणार आहे। जर तुम्हाला बकासूरच्या या फुल बॉडी चेकअप बद्दल काय वाटतं, बकासूरने पूर्णपणे फिट झाल्यानंतर पुन्हा मैदानात उतरावं का, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बैलगाडी शर्यतीच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा।